दादा, अरे मी आली इथं चौकात. अरे आज माझी बस मिस झाली ना, त्यामुळे मला आज उशीर झाला यायला. बरं ऐक ना, माझी चार्जिंग पण संपत आलीये, 1% उरलीये. तू आहे ना चौकातच ये, मी इथंच थांबते. आणि प्लीज थोडस शिट. ए पम्या, आयटम बघ ना कसं कडक आहे. ओ मॅडम, सोडायचं का घरी? ऐ, मी काय म्हणतो, ती जर तयार झाली तर तू काय सोडणार आहे काय तिला? अय, ती सिगरेट दे इकडं. काय एकटाच घेतो काय? ठीक आहे, तू सिगरेट घे आणि आम्ही सगळे तिला घेतो. ओ मॅडम, अवकर मत नसेल तर या की इकडे. म्हणजे कसं होय, आम्ही करमणूक करू. तू असं बोलावली येईन का ती? जर ती येणार नसेल ना, तर आपणच तिकडे जाऊ. ए थांबा, बहिणीचा फोन आहे. हॅलो. हॅलो दादा, ऐक ना. अरे आज ट्रेन लेट झाली होती, मी स्टेशनला आलीये. आणि इथं स्टेशनवरती खूप अंधार आहे दादा. इथं काही टुकार मुलं पण बसलेत आणि ते खूप विचित्र काही काही बोलत आहेत. चेहऱ्यावरून तर ते रेपिस्टच वाटतात. तुला काय झालं ना, बुटक छाटी एकेकाचं. तू नको काळजी करू, मी पोहोचतोय तिथं. चला रे. थांबा. ए ताईडे, सॉरी. ओके चल, गाडी काढ. ए, आम्ही पण येणार. ती जशी तुझी बहीण आहे ना, तशी आमची पण बहीण आहे. मग ही पण कोणाची तरी बहीण असेल ना. हे बघा, जोपर्यंत हिला घ्यायला कोणी येत नाही ना, तुम्ही इथंच थांबायचं. आम्ही दोघं जातो. प्रत्येक मुलांनी एक गोष्ट समजून घेतली पाहिजे. एकटी मुलगी म्हणजे संधी नसते. ती कोणाची तरी मुलगी, कोणाची तरी बायको आणि कोणाची तरी बहीण असते.